नमस्कार मित्रांनो, मी गजानन स्पोर्ट्स मराठीवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरसीबीचा स्क्वॉड. कोणते खेळाडू घेतले, कोणत्या खेळाडूंची कमतरता आहे, कोणते खेळाडू इंजर्ड आहेत, कोणत्या खेळाडूबद्दल अजून शंका आहे, प्लेइंग 11 काय असू शकते आणि ओव्हरऑल या टीमला आपण रेट करणार आहोत. तर आरसीबी असा संघ आहे जो मागच्या वर्षीचा चॅम्पियन आहे, म्हणजे या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि त्यांचा स्क्वॉड पाहिला तर लक्षात येतं हा आरसीबीचा संघ त्यांचे चॅम्पियनशिप टायटल नक्कीच डिफेंड करू शकतो. 2025 मध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वात पहिल्यांदा आरसीबीने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं आणि विराट कोहलीसाठी तो क्षण खूप मोठा होता. विराट कोहलीने तब्बल 18 वर्षे एकाच संघाकडे खेळत असताना आयपीएलच्या विजेतेपदाची वाट पाहिली आणि 18व्या वर्षी विराट कोहलीला विजेतेपद मिळालं. 2026 साठी आरसीबीची तयारी कशी आहे या सर्व गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम आरसीबीचे खेळाडू कोणकोणते ते आपण पाहूया. बॅटर्स मध्ये त्यांच्याकडे रजत पाटीदार, कॅप्टन विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल हे तीन खेळाडू आहेत. आणि विकेट किपर्स मध्ये त्यांच्याकडे जितेश शर्मा आहे, फिल सॉल्ट आहे आणि जॉर्डन कॉक्स आहे. यानंतर ऑलराऊंडरची कॅटेगरी बघायला गेली तर त्यांच्याकडे कृणाल पांड्या आहे, स्वप्नील सिंग आहे, टीम डेव्हिड आहे, रोमेरियो शेफर्ड आहे, जेकॉब बेथल आहे, व्यंकटेश अय्यर आहे, सात्विक देशवाल आहे, मंगेश यादव आहे, विकी ओसवाल आपल्या महाराष्ट्राचा विकी ओसवाल सुद्धा आहे, विहान मल्होत्रा आहे आणि कनिष्क चौहान हे खेळाडू ऑलराऊंडरच्या कॅटेगरीमध्ये त्यांच्याकडे आहेत. आणि जर बॉलिंग युनिट पाहायला गेलं तर जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रासिक सलाम, अभिनंदन सिंग, सुयश शर्मा आणि जेकब डफी एवढी सगळी गोलंदाज तोफा त्यांच्याकडे आहे. यश दयाल बद्दल अजून शंका आहे, त्याच्याबद्दल न्यूज येत आहे की आरसीबीने त्याला साईडला केलेला आहे, पण अजून ऑफिशियल न्यूज कुठली आली नाही. सर्वांना माहिती यश दयालचा काय मॅटर आहे, त्यामुळे यश दयालला अजून तरी आरसीबी संघात इन्क्लूड केलं नाही आणि ऑफिशियल बाहेर गेला अशी सुद्धा काही न्यूज आली नाहीये. अशा न्यूज येत आहेत पण ऑफिशियल कुठलीच न्यूज नाही. त्यामुळे यश दयाल संघात असेल का नसेल याबद्दल शंका आहे. पण आशा आहे की आरसीबीच्या संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे, लवकरच संघाला जॉईन करेल. मित्रांनो, आरसीबीचे फॅन्स त्या फॅन्सच्या जोरावर आरसीबी आयपीएल मध्ये टॉप टीम मध्ये नेहमीच येते. फॅन फॉलोइंग असो, क्रेज असो, ब्रँड व्हॅल्यू असो, नेहमी टॉप 3 मध्ये येते. आणि मागच्या वर्षीचा आयपीएल जिंकणं आरसीबी साठी खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे आरसीबीच्या ब्रँड व्हॅल्यूला एक मोठा बूस्ट मिळालेला आहे. त्यामुळे जे टॉप 3 मध्ये असणारा संघ आता कदाचित आयपीएलचे सर्वात जास्त ब्रँडेड टीम आहे. त्यामुळे आरसीबी परत एकदा विजेतेपद मिळवण्यास नक्कीच उत्सुक आहे आणि यासाठी त्यांची टीमही तगडी आहे. सर्वप्रथम आपण पाहूया त्यांची प्लेइंग 11. ओपनिंगला येतील विराट कोहली आणि फिल सॉल्ट. फिल सॉल्टला काढणं शक्यच नाही, कारण फिल सॉल्टने मागच्या वर्षी आरसीबीला काय करू शकतो हे दाखवून दिलंय. 170 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट फलंदाजी करण्यासाठी मोकळा सोडलेला एक राक्षस असंही म्हणू शकतो आपण त्याला. आणि तो सोबत विराट कोहलीची स्टेबिलिटी प्लस अटॅकिंग गेम सुद्धा येतो. त्यामुळे ही जोडीला आरसीबीच्या चाहत्यांनी किंवा आरसीबीच्या मॅनेजमेंटनी बिघडवायला नको. त्यामुळे ओपनिंग जोडी फिल सॉल्ट आणि विराट कोहली असायला पाहिजे. आता तिसऱ्या नंबरवर कोणता खेळाडू येणार यासाठी सर्वात मोठा प्रश्न आहे, कारण या 3 नंबरच्या खेळाडूसाठी 3-4 खेळाडूंची वर्णी लागते. देवदत्त पडिक्कल असेल, व्यंकटेश अय्यर असेल आणि जेकॉब बेथल असेल, नाही एखादा आणखी खेळाडू. पण माझ्या मते या नंबरसाठी जेकब बेथल हा सर्वोत्तम पर्याय असणार आहे, कारण त्याचा आताचा फॉर्म पाहिला तर जेकब बेथलला प्लेइंग 11च्या बाहेर ठेवणं सर्वात अवघड बाजू असणार आहे. त्यामुळे आरसीबीने जेकब बेथल तिसऱ्या नंबरवर खेळेल, 4थ्या नंबरला रजत पाटीदार येईल, 5व्या नंबरला जितेश शर्मा, 6व्या नंबरला टीम डेव्हिड, 7व्या नंबरला रोमेरो शेफर्ड, 8व्या नंबरला कृणाल पांड्या. यानंतर 9व्या क्रमांकावर येईल मंगेश यादव, 10व्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार आणि 11व्या क्रमांकावर येईल तो म्हणजे रासिक सलामदर. आणि 12वा खेळाडू असेल संघाचा सुयश शर्मा. ही आरसीबीची प्लेइंग 11 खूपच विचित्र आहे, कारण काही खेळाडूंची इंजुरी आणि अनुपलब्धता संघासाठी ही प्लेइंग 11 बनवायला मला भाग पाडलेली आहे. व्यंकटेश अय्यर संघात नाहीये, देवदत्त पडिक्कल संघात नाहीये, कारण त्यांना संघात जागाच बनत नाहीये. तुम्ही जेकॉब बेथलला बाहेर काढू शकत नाही. तुम्ही फिल सॉल्टला बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे या दोघांची जागा बनत नाही. व्यंकटेश अय्यर खूप मोठी रक्कम देऊन त्याला 7 करोड देऊन संघात सामील केलेला आहे, पण तरीही सुद्धा त्याला त्याची संघात जागा बनत नाहीये. आणि त्यासोबत देवदत्त पडिक्कलची सुद्धा जागा बनत नाही. एखादा खेळाडू जर इंजर्ड झाला किंवा एखाद्या खेळाडूचा फॉर्म खराब असेल तर या खेळाडूंना संधी मिळू शकते. बाकी तुमचं काय म्हणणं या खेळाडूंच्या प्लेइंग 11वर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची प्लेइंग 11 काय आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या प्लेइंग 11मध्ये तुम्हाला काय बदल हवेत, मी कुठल्या खेळाडूला बळच टाकलंय, तुम्हाला असं वाटतंय ते नक्की मला कमेंट करून सांगा. आता आपण आरसीबीच्या मजबूत बाजू बघूयात.
आरसीबीची मजबूत बाजू म्हणजे आरसीबी दरवेळेस जबरदस्त फलंदाज घेते. यावर्षी त्यांनी तसंच केलेलं आहे. पण यावर्षी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची टीम बॅलन्स आहे. ओपनिंगची जोडी जबरदस्त आहे. खाली जेकॉब बेथल जो T20 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी काय केलं आपल्याला माहिती आहे. तिथनं मिडल ऑर्डर सुद्धा त्यांची मजबूत आहे. रजत पाटीदार असेल, जितेश शर्मा असेल. जितेश शर्माची बॅटिंग आपण मागच्या वर्षीच्या IPLमध्ये पाहिलेली आहे. रजत पाटीदारची बॅटिंग पाहिलेली आहे आणि शेवटी एंडिंग जी येते ते टिम डेव्हिड, रोमेरो शेफर्ड आणि कृणाल पांड्या या सर्व खेळाडूंमुळे आरसीबीची बॅटिंग लाईनअप या IPLमध्ये सर्वात मजबूत वाटत आहे. आणि दुसरी मजबूत बाजू म्हणजे आरसीबीचा संघ समतोल आहे. आरसीबीची फलंदाजीही मजबूत आहे, आरसीबीची गोलंदाजीही मजबूत आहे. जर आरसीबीची कमकुवत बाजूबद्दल बोलायचं झालं तर आरसीबीची खेळाडूची अनुपलब्धता हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. जॉस हेझलवूड खरंच 2 सामन्यासाठी अनुपलब्ध आहे का अजून त्याची सीरियस इंजुरी आहे ह्याबद्दल अजून कुठलीही अपडेट आलेली नाही. त्यामुळं जॉस हेझलवूडचं नसणं, यश दयालबद्दल पूर्ण माहिती न मिळणं की तो खेळणार आहे, नाही खेळणार आहे. यामुळेच हे 2 गोलंदाज आरसीबीच्या चिंतेचं कारण बनलेलं आहे. कारण हे 2 गोलंदाज आरसीबीचे मेन गोलंदाज असल्यासारखे आहेत. आणि दुसरी कमकुवत बाजू म्हणजे आरसीबीचा स्पिन अटॅक. आरसीबीकडे स्पिनर्सची कमतरता आहे. 2 स्पिनरवर आरसीबी डिपेंड आहे. कृणाल पांड्या आणि सुयश शर्मा. जर या दोघांपैकी एका खेळाडूला क्लिक करता नाही आलं तर आरसीबीसाठी हे स्पिन बॉलिंगचं डिपार्टमेंट घातक ठरू शकतंय. मित्रांनो, आता आलाय प्रेडिक्शनचा टाईम. आरसीबीच्या गोलंदाजीला, फलंदाजीला रेटिंग करायची आहे. माझ्या मते त्यांची फलंदाजी 9.5 आउट ऑफ 10 आहे. म्हणजे 10 पैकी त्यांना मी 9.5 गुण देईल आणि बॉलिंगची रेटिंग करायची झाली तर 10 पैकी मी 7 गुण देईल. कारण खेळाडूची अनुपलब्धता यासाठी महत्त्वाचं आहे. जर खेळाडू सगळे उपलब्ध झाले तर आरसीबीची गोलंदाजी यावर्षी स्ट्रॉंग आहे. त्यावेळेस मी आरसीबीला 8.5 पॉईंट देईल. पण जोपर्यंत खेळाडू उपलब्ध होत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही. आणि जर आरसीबीच्या टॉप 4 मध्ये येण्याची शक्यता 100% आहे. आरसीबी यावर्षी टॉप 4 मध्ये येण्याची शक्यता 100% माझ्यातर्फे. मग आता आरसीबी यावर्षी टायटल डिफेंड करू शकेल का? तर याचं उत्तर कदाचित नाही आहे. असं नाही की आरसीबी डिफेंड करू शकणार नाही, कदाचित नाही करू शकणार. टॉप 4 मध्ये आरसीबी नक्कीच येणार आहे. पण टायटल डिफेंड करणं अवघड होऊ शकतं. जर सगळ्या खेळाडूंनी योग्य टायमाला क्लिक केलं तर नक्कीच आरसीबी 2026 सुद्धा चॅम्पियन होऊ शकते. तर तुम्हाला कसा वाटला हा रिव्ह्यू? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचे मतं सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.